अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी आणि रथ मिरवणुकीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। यासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं होतं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यभरातून आलेल्या स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथ मिरवणुकीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सव आणि अन्नछत्र मंडळाच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते। गुरुपौर्णिमेच्या मुख्य सोहळ्यात चांदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, संदीप फुगे पाटील, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे विश्वस्त संपतराव शिंदे, प्रथमेश शिंगळे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, राहुल वाळुंज, दादाराजे निपाणीकर, बाळासाहेब दाभेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शैलेश पिसे, ॲडव्होकेट नितीन हबीब, सुरेशचंद्र सूर्यवंशी, दिलीप शिंदे, अतुल बेहरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पूजा करून पालखी आणि रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला। अक्कलकोट शहरातून परिक्रमा झाल्यानंतर अन्नछत्र मंडळात आरतीनं मिरवणुकीची सांगता करण्यात आली। दरम्यान रथ आणि पालखीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनांकडून पालखी महामार्गावर प्रसादाचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या। मिरवणूक बघण्यासाठी पालखी मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली होती। दरम्यान मिरवणुकीतील लेझिम आणि वाद्य पथकानं विशेष लक्ष वेधून घेतलं। अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली। गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तांची अलोट गर्दी होत आहे, कारण लोक प्रत्येक ठिकाणी स्वामीचे मठ झालेले आहेत। त्यामुळे इथं स्वामींची स्वामी जयंती म्हणा, स्वामी पुण्यतिथी त्या मठात साजरी करतात। गुरुपौर्णिमेला गुरुच्या ठिकाणी जावं, स्थानावर जावं म्हणून लोकांची अलोट गर्दी होत आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा, महसूल प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे। अन्नछत्रालय मंडळातर्फे किती भाविकांचा आजच्या दिवसाच्या प्रवासासाठी? लाख 1.5 लाख तर सहज होईल। 1.5 लाख तर सहज होईल। दररोज किती असतात? साधारण ॲव्हरेज 20 ते 25 हजार होते दररोज। आणि आपलं महाराष्ट्रात धर्म संकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून 10 दिवस अगोदर साजरा होत आहे। हे महाराष्ट्रात अक्कलकोट वासियांना एक मोठं सांस्कृतिक धार्मिक मेजवानीच मिळत आहे। या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त अण्णा थोरात, राजेंद्र लिंबितोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, महेश रामदासी, नौशाद शेख, प्रसाद गायकवाड, शाहिद अलीम, सौरभ मोरे, ओंकारेश्वर उडगे, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, डॉक्टर प्रसाद प्रधान, अविनाश मडीखांबे, समीर लोंढे, पद्माकर डिग्गे, प्रवीण देशमुख, ॲडव्होकेट संतोष खोबरे, डॉक्टर विनायक बुधले, अरविंद शिंदे, गणेश बोधले, प्राध्यापक शरणप्पा आचलेर, अभियंता किरण पाटील, आरती लिंगायत, ऐश्वर्या नागोरे, श्रीकांत झिपरे, शिवराज स्वामी, वैभव मोरे, दिनेश हळगोदे, संजय गोंडा, प्रथमेश पवार, राजाभाऊ नवले, निखिल पाटील, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पालखी आणि रथाची विधिवत पूजा न्यासाचे प्रमुख पुरोहित अप्पू पुजारी, विश्व पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केली।
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी केलं, तर आभार सचिव शामराव मोरे यांनी मानले.